प्रेक्षकांनो आज छान दाखवलं ठिपक्याची रांगोळी। अप्पू सुरुवातीला चिडलेली असते शशांकवर। शशांक म्हणत असतो, अपूर्वा काय झालं तुला, तू बोलत का नाहीयेस माझ्याशी। अप्पू झोपी जाते। शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा तू मला सांगशील का काय झालंय। हे बघ तू जर मला नाही सांगितलं ना तर मी तुला गुदगुल्या करीना। आता तो मोजायला लागतो 3 आकडे, 1 टिक टिक 1 टिक टिक 2 आणि गुदगुल्या करणार। तेवढ्यात अप्पू उठून बसते आणि म्हणते, गुदगुल्या करू नको असं, मग हसायला येतं मला। शशांक म्हणतो, काय झालं मग, का चिडचिड करतेस, झालंय ना सगळं तुझ्या मनासारखं। मी म्हटलो ना हो ढोल ताशे आणायला, तेव्हा अप्पू म्हणते तू खडूस असंच करतोस। मी म्हटले ना की नाही नाही अपूर्वा, नाही अपूर्वा, नको अपूर्वा, आणि दादा काकाने तुला सांगितलं तेव्हा लगेच हो म्हणाला। तू माझं का ऐकत नाहीस रे खडूस नेहमी। नाही पण प्रेक्षकांनो हा प्रत्येक बायकोचा प्रॉब्लेम असावा की नवरा आपलं सोडून सगळ्या जगाचं ऐकतो पण नवरा आपलंच ऐकत असतो। एनिवे शशांकही तेच म्हणतोय, अगं अपूर्वा मी नेहमी तुझंच ऐकतो। तेव्हा अप्पू म्हणते, चल काहीतरी बोलतो। मागच्या वेळेला नाही का मी तुला म्हटलं मला चॉकलेटचा गणपती करायचा, तर तू म्हटला नाही नाही अपूर्वा चॉकलेटचा करायचा नाही गुळाचा करायचा, मग तू वोटिंग पण दिलं नव्हतंस मला। आता अप्पू बडबड बडबड करतच असते। तेव्हा शशांक तिला पटकन जवळ घेतो, त्याला वाटतं अशाने तरी बोलायची आता तरी थांबेल, पण ती थांबते खरी। पण शशांक म्हणतो, सॉरी अपूर्वा आता मी असं करणार नाही हा। बिचारा शशांक प्रेक्षकांनो, मला तर असं वाटतं त्याची पहाटही सॉरीपासूनच होते की काय। जनरली आपण गुड मॉर्निंग म्हणतो तर तो बिचारा सॉरी सॉरीच म्हणत असेल। असो जोक्स पार्ट। पण आता अप्पू म्हणते, खरंच तू माझ्यावर चिडला नाहीस खडूस, काही लेक्चर पण दिला नाहीस। आता शशांक पुन्हा तिला जवळ घेतो आणि मनात विचार करतो, अपूर्वा तुला कसं सांगू मी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आणि मला तुला खरं सांगता पण येत नाहीये। अप्पूला वाटत असतं शशांक वाद घालत नाहीये म्हणजे तो बरा आहे की नाही। बरोबर आहे म्हणा तिचंही, ती म्हणत असते बरा आहे ना तू। आता शशांक मनात विचार करत असतो, खरंच तुला खरं खरं सांगायचं पण मला नाही सांगता येते तुला। अपूर्वा मागच्या जन्मी मी खरंच काहीतरी पुण्य केलंय म्हणून मला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे, काय करावं कळत नाहीये ग। आता अप्पू प्रेमाने त्याला अशी फ्लाइंग किस देते। शशांक म्हणतो, जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस ना अपूर्वा तोपर्यंत सगळं ठीक आहे। आणि अप्पू पुन्हा त्याचे लाड करते। असो तर आता विसर्जनाची सगळी तयारी झालेली असते। पन्ना काकू म्हणते, माई आता शिदोरी करायची राहिली फक्त बाप्पाची। बाबी आत्या आणि अप्पू तिथे आलेत। अप्पू म्हणते, बाप्पा आले काय आणि चालले काय, बाप्पा यायच्या आधी किती किती दिवस आपण तयारी करतो नाही। भाभी आत्या म्हणते, खरं आहे बाप्पा आले ना की दिवस भरभर निघून जातात नाही। शशांक म्हणतो, बरं अपूर्वाच्या चॉकलेटच्या गणपतीचं विसर्जन घरात करायचंय ना, दूध आणलं का त्यासाठी। पन्ना काकू म्हणते, सगळी तयारी झाली आहे। अप्पू म्हणते, बाबी आता तू येशील ना आमच्या बरोबर विसर्जनाला। शशांक म्हणतो, येणारच आहे ती, अमेरिकेत सगळ्या गोष्टी मिस करते ना ती, सणासाठी चालली आहे ती इथे। पन्ना काकू ॲज अ क्युरिसिटी विचारतीये, कसं असतं तिथे बाबी वंश, तिथली संस्कृती शिस्त शांतता स्वच्छता सगळं वेगळंच असेल नाही। खरं तर आपण पाश्चात्य संस्कृतीचं नको त्या बाबतीत अनुकरण करतो, ह्या गोष्टी आपण त्यांच्या शिकायला पाहिजे। तेव्हा बाबी आत्या म्हणते, खरं आहे तुझं वहिनी, तिथे कसं असतं सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात। आता आमचं घर बघ ना खूप मोठं आहे, आणि तुला गंमत माहिती आहे आमच्या घराच्या मागे ना किचनच्या मागे किचन गार्डन केलंय। माई म्हणतात म्हणजे, तेव्हा बाबी आत्या सांगते, अगं माई म्हणजे स्वयंपाकघराच्या मागे ना बाग केली आहे आणि त्या बागेत सगळ्या भाज्या वगैरे लावतो ग आम्ही। माई म्हणते, अगं आपल्या गावासारखंच ना। अप्पू म्हणते, मस्त ना बाबी आत्या, तू स्वतः करतेस का गार्डनिंग। बाबी आत्या म्हणतात, हो करते म्हणजे काय अगं, करता करताच जमलं मला। तुला माहिती आहे का माई, अगं माझ्या बागेत आलं पालक सगळं आहे, कोथिंबीर फ्लॉवर सगळ्या भाज्या आहेत, आम्ही तोडतो आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करतो। पन्ना काकू म्हणते, अगं बाई किती छान। बाबी आत्या म्हणते, आणि माहिती आहे तुला, अगं किचन गार्डन आहे ना आमचं, त्याच्या बाजूला एकदम मस्त लॉन आहे, आणि त्या लॉनवर ना आम्ही असे तासनतास गप्पा मारत बसतो, कॉफी टेबल पण आहे तिथे, चेअर्स आहेत, इतकी मज्जा येते, खूप छान वाटतं। आता हे सांगताना ते खूपच एक्सायटेड झालेले असतात। तेव्हा माई म्हणतात, बाबी वंश तुमचं छान चाललंय ना, बस तर मग आम्हाला काही नको बाकी। अप्पू म्हणते, भास्कर काकाला का नाही आणलंस ग तू बाबी आत्या। शशांक म्हणतो, भास्कर काका असतं तर मजा आली असती अजून। प्रेक्षकांनो बिचारा भास्कर काका नवा गडीमध्ये लपलेला आहे। असो जोक्स पार्ट। पण आता बाबी आत्या म्हणतात, अरे हो शशांक तेच तर सांगते ना मी, अरे इतका बिझी असतो ना भास्कर की त्याला डोकं खाजवायला पण फुरसत नसते बघ। कधी कधी तर एकाच घरात राहून आमची 8-8 दिवस भेट होत नाही बघ। मग सगळेच बाबी आत्याकडे बघायला लागतात। तेव्हा बाबी आत्या सावरत असते तिचं बोललेलं की अरे म्हणजे खूप बिझी असतो ना तो, मी या सगळ्या कामात असते ना, किचन गार्डनिंग, आणि तो बिझी। माई म्हणतात, सगळे एकत्र आहे पण माझे 2 जावाई नाहीयेत। आता हा अमेय म्हणतो, कुकी नाहीये तर मजाच नाहीये।
माई म्हणतात विकास नसला तरी विसर्जन तर करायलाच हवं ना आपल्याला गणपती बाप्पाचं. पन्ना काकू म्हणते 1 महिन्याची ट्रेनिंग आहे त्यांची. माई म्हणतात सगळी तयारी करा, पटकन लवकर जा आणि लवकर परत या. बाबी आत्या म्हणते माई मी जरा पडते. चालेल ना ग माई. तेव्हा माई म्हणतात हो हो चालेल ना. बाबी आत्या निघून गेल्यावर अप्पू मनात विचार करते काहीतरी गडबड आहे. बाबी आत्या अशी विसर्जनाच्या वेळी आराम करायचं का म्हणतीये? ती थोडी बदलल्यासारखी वाटतीये. इथे सगळे गप्पा मारताय आणि तिला झोपायचंय. ती आणि भास्कर काका 8-8 दिवस भेटत नाही म्हणजे काय? पण पुढे आपण बघतोय बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू झालेली असते आणि अप्पू मोठ्या मोठ्याने रडायला लागलेली असते. म्हणजे मोठ्याने नाही, रडतच असते. पन्ना काकूचं लक्ष जातं. पन्ना काकू म्हणते अप्पू काय झालं, काय रडतीयस तू? शशांक म्हणतो अपूर्वा काय झालं, पोटात दुखतंय का, दवाखान्यात जायचं का? बिचारे माणसं एवढाच प्रश्न विचारतात. मानसी म्हणते तुला भूक लागली का, जेवायला देऊ का? आता हे सगळेच विचारते काय झालं, काय रडतीयस मग तू? अप्पू म्हणते काय नाही, आज बाप्पा विसर्जनाला जाणार आहे ना, मला असं हेवी रडू येतंय त्याच्यामुळे. प्रेक्षकांना पण काही बाबतीत अप्पूचा इनोसंटपणा खूप छान वाटतो पण नको त्या ठिकाणी नाही वाटत. असो, पण आता अप्पू म्हणते मला एक कळत नाही आपल्या घरी 5च दिवस बाप्पा का असतो ग माई? कितीतरी घरी 10 दिवस असतो ना, आपण 10 दिवसांनी करूया ना विसर्जन. अमेय म्हणतो अगं 10 दिवसांनी बाप्पा गेला तेव्हाही वाईट वाटेलच ना तुला. शशांक म्हणतो अपूर्वा अगं वाईट नाही वाटून घ्यायचं, पुढच्या वर्षी येणार आहे की नाही बाप्पा? अगं निरोप दिला तरी आपण काय म्हणतो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतो ना आपण, करूया ना स्वागत पुढच्या वर्षी. आता माई म्हणतात अप्पू हसून बाप्पाला निरोप दे. वाटेत ना बाप्पाला शिदोरी द्यायची असती. तेव्हा माई अप्पू म्हणते म्हणजे काय? तेव्हा माई म्हणतात अगं त्याला खायला द्यायचं वाटेत काहीतरी. अप्पू म्हणते मी करते माई. तेव्हा शशांक म्हणतो नको तू बघून घे, पुढच्या वर्षी कर. आता पन्ना काकू म्हणते नको बाई, तुला वासाला त्रास झाला तर तू विसर्जनाला येणार नाहीस. आता पुन्हा जो तो ज्याच्या त्याच्या कामाला लागलाय. तेव्हा शशांकच्या मोबाईलवर बॉस म्हणजे नेत्राचा फोन आलेला असतो. अप्पू शशांकला आवाज देत असते पुन्हा, अरे खडूस तुझ्या मोबाईलवर फोन आहे. पण शशांक जरा बिझी असतो. आता अप्पू विचार करते मी उचलू का, हा बिझी आहे तर. पण शशांक लगेच धावत येतो आणि फोन घ्यायला लागतो तेव्हा कट होतो. आणि मग अप्पू म्हणते पुन्हा कर, अरे काहीतरी अर्जंट असेल. शशांकने कॉलबॅक केलाय. तेव्हा तिकडनं त्याच्या ऑफिसमधला त्याचा एक कलिग बोलत असतो. तो म्हणतो सर हे बघा मेल आलेत आपल्याला, अर्जंट बोलवलंय ऑफिसमध्ये. शशांक म्हणतो अरे पण मी रीतसर मेल केलाय, माझा रजेचा अर्ज दिलाय मी. तेव्हा तो म्हणतो सर तुम्ही मेल नीट वाचा, जर कोणी आलं नाही ना आज ऑफिसमध्ये तर त्याला ताबडतोब टर्मिनेट करण्यात येणार आहे सर, यावं तर लागेलच. तेव्हा शशांक म्हणतो अरे हे काय, आपण काय गुलाम आहोत का? तेव्हा कशासाठी बोलवलंय हेही तो विचारतो. तर तो मुलगा म्हणतो तिकडनं सर माहिती नाहीये, इथे आल्यावरच कळेल, तुम्ही प्लीज लवकरात लवकर निघून या. आता शशांक बिचारा कोणाला काही सांगत नाही, जसं आहे तसंच निघायला तयारीला तो त्याच्या खोलीत गेलाय. आता ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला कळतं काय काम आहे, काय काहीच सांगितलेलं नाहीये. त्याचे कलिग म्हणत असतात सर मॅडमनी तातडीने बोलवलंय. शशांक म्हणतो मग त्या आत असतील तर आपण जाऊया ना डायरेक्टली, आपल्याकडे तसाही मेल आहे ना त्यांनी बोलवल्याचा, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ते म्हणतात की मॅडम आत्ताच आपल्या समोरून निघून गेल्या आहेत, जस्ट तुम्ही याच्या आधीच गेल्यात सर. शशांक म्हणतो अरे याला काय अर्थ आहे, आपल्याला बोलवलं आणि त्या अशा कशा निघून गेल्या? तेव्हा ते कोणी काहीच बोलत नाही. शशांक म्हणतो हे अवघड आहे, हे सगळं अति होतंय, आपण बोलायला पाहिजे याबद्दल. आता इकडे घरामध्ये अप्पू शशांकचीच वाट बघत असते कारण विसर्जनाची वेळ आलेली असते. अमेय म्हणतो अगं तो येईल ना नंतर, आपण सुरुवात करूया. तेव्हा अप्पू म्हणते नाही ना, त्याला त्याच्या बॉसचा फोन आला आणि तो गडबडीमध्ये निघून गेला. सुमी म्हणते अगं तू त्याला थांबवायचं असतंस ना, कुठे गेला तो? तेव्हा अप्पू म्हणते माहिती नाही, फोन आला आणि निघून गेला, असं कसं आहे खडूस? आता अमेयच्या लक्षात येतं की नक्कीच नेत्राने कॉल केला म्हणून हा गेला असेल. तेव्हा माई म्हणतात अरे तू बघ ना शशांकला फोन करून. आता इथे ना जरा अप्पू पॅनिक झालेली दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. अप्पू म्हणत असते असंच करतो खडूस, त्याला माहिती आहे आज बाप्पाचं विसर्जन आहे आणि त्याला काही जायची गरज होती का? मी ना आता त्याला ऑफिसमध्येच जाऊन घेऊन येते. आधी ती फोन करते त्याला, त्याचा फोन येत असतो इंगेज, म्हणून मग ती वैतागते आणि विचार करते की जाऊन ऑफिसमध्येच घेऊन यावं त्याला. तर शशांक कोणाशी तरी बोलत असतो तिकडे ऑफिसमध्ये. तर ऑब्व्हियसली ऑफिसमध्ये गेल्यावर काही ना काही तो बिझी असणारच ना, तो काय हाऊस म्हणून गेला नाही बिचारा. पण आता अप्पू खूप चिडचिड करायला लागते आणि म्हणते हा असंच करतो, आज बाप्पा घरी जाणार आहे, विसर्जन होणार आहे आणि हा ऑफिसमध्ये का जाऊन बसलाय? आता प्राची समजवते हे बघ अप्पू तुझं बीपी पुन्हा लो होईल, तू चिडचिड करू नकोस. आम्ही म्हणतो थांब अप्पू मी फोन करून बघतो त्याला. प्राची म्हणते तू टेन्शन नको घेऊस अप्पू. आता सगळेच तिला समजवत आहे. अप्पू म्हणते असंच करतो तो, मला नाही माहिती, मी आता जाते आणि ऑफिसमध्ये घेऊनच येते त्याला. पन्ना काकू म्हणते नको अप्पू, अगं पुन्हा तुला त्रास होईल.
अमेय पण समजवतो तिला, अगं मध्ये ट्रॅफिक लागेल तुला, थांब जरा, तू अडकली आणि तुमची चुकामुक झाली तर. माई पण म्हणतात, अगं हो अप्पू, तो इकडे यायला निघाला आणि तू तिथे पोहोचली तर त्यापेक्षा आपण वाट बघूया. पन्ना काकू म्हणते, हे बघ तू टेन्शन नको घेऊस. अगं अप्पू, आपल्याला विसर्जन करायचं आहे ना, तू शशांकच्या मागे दगदग नको करू, शांत हो बरं. आता अप्पू म्हणते, तुम्ही म्हणताय ना म्हणून थांबते मी, नाही तर मी गेलीच असते आज. भाभी आत्या पण खाली नाही आली आहे ना अजून. तेव्हा मानसी म्हणते, जा ना तू बोलव भाभी आत्याला. अमेय म्हणतो, तू एक काम कर, तू भाभी आत्याला बोलव, मी तोवर शशांकला कॉल करतो. हां. माई म्हणतात, अप्पू सांभाळू ना, जिना चढताना त्रास होतो ना तुला, प्राचीला पाठवू का. अप्पू म्हणते, नाही नाही मी जाते, मी बोलवते, तू थांब माई, मी इथे थांबले ना तर मला अजून असं कसं तरी होईल, खडूस आला नाही. अप्पू भाभी आत्याला बोलवायला गेली आहे. आता अमेयने त्याच्या रूममध्ये जाऊन शशांकला कॉल केलाय. काय रे, काय झालं. तेव्हा शशांक म्हणतो, ही नेत्रा ना डोक्यात जायला लागली अमेय दादा माझ्या. अरे इथे मला बोलवलं, मेलमध्ये धमकी दिली तिने की नोकरी सोडावी लागेल आलं नाही तर, आणि इथे आल्यावर बघतो तर ती गायब आहे. तेव्हा अमेय म्हणतो, नाही आहे ना मीटिंग, तू निघून ये घरी. तेव्हा शशांक म्हणतो, तिला माहिती आहे आपल्या घरी गणपतीचं विसर्जन आहे, ती मुद्दाम करते हे सगळं. अमेय म्हणतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नको, शांत हो, लवकरात लवकर घरी ये, आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी. शशांक म्हणतो, मला ना आत्ता तिच्या टेबलवर राजीनामा ठेवावासा वाटतोय. अमेय म्हणतो, हे बघ तू शांत राहा, विठू काकाने काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या. शशांक म्हणतो, बाबा बोलले म्हणूनच शांत आहे मी, नाहीतर. आता अमेय म्हणतो, हे बघ शांत हो, रागाच्या भरात काहीतरी डिसिजन घेऊ नकोस, त्या कुणाला सांग आणि ये इकडे, नाहीतर बाबा. तर आता शशांक म्हणतो, काय नाहीतर काय. तेव्हा अमेय म्हणतो, अरे काही नाही, तुला अप्पूचा स्वभाव माहिती आहे ना, ती चिडचिड करत होती, तू निघून गेलास तर. ती येत होती तिकडे इन्स्टिट्यूटमध्ये तुला घेण्यासाठी, कसं बसं थोपवलंय तिला आम्ही, तू प्लीज लवकर ये. तू बाबा लवकर नाही आला ना तर ती तिथे पोहोचेल आणि तिथे तिला नेत्राबद्दल कळलं ना तर अवघड होऊन बसेल. शशांक म्हणतो, नाही तसं काही व्हायला नको, मी अपूर्वाला कॉल करून सांगतो मी निघालोय. अमेय म्हणतो, हो तसं सांगू नको, निघ सुद्धा, बाप्पाचं विसर्जन पण वेळेवर व्हायला हवं. शशांक म्हणतो, हो दादा मी निघतोच आहे. तर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय अप्पू भाभी आत्याला बोलवायला येते तेव्हा तिला कसले तरी आवाज येतात कोणाचे तरी बोलायचे. भाभी आत्या फोनवर कोणाशी तरी बोलतीये आणि म्हणतीये, तुला सगळी माझीच चूक दिसती का. अच्छा म्हणजे आता पण मीच भांडले का, प्रत्येक वेळेला मीच का समजून घेऊ. आणि अप्पू ते बोलणं ऐकते. भाभी आत्या म्हणते, हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना. आणि भाभी आत्याला कोणाचा तरी चाळ येतोय मागे म्हणून ती मागे वळून बघते. अप्पू विचार करते, भाभी आत्या कोणाशी बोलतीये. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला मला नक्की कळवा. आता भाभी आत्याचा काही ना काही प्रॉब्लेम आहे, काय येतो आपल्याला कळेलच, पण प्रेक्षकांनो ठरलं तर मग नक्की ऐका माझ्या आवाजामध्ये, छान दाखवले त्यांनी आज. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू.